हरे मुरारे हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की. व्यासांनी नारदांकडून नारदाचं पूर्वजन्माचं चरित्र श्रवण केलं. नारद संकीर्तन करत निघून गेले. व्यासांनी सरस्वती नदीमध्ये स्नान करून भगवान गणेशाची आराधना केली आणि भगवान गणेश प्रगट झाले आणि भागवत लिखाणाला सुरुवात झाली. आता करायची कुठून सुरुवात? तर महाभारताचा शेवट. भागवतामध्ये महाभारताचा शेवट उचलला आहे. अश्वत्थाम्यानं राजा परीक्षिताच्या गर्भाचा नाश केला आणि त्यावेळेला राजा म्हणजे धर्मराजानं अर्जुनानं भीमानं अशी प्रतिज्ञा केली की ज्याने ही बालकं मारली महाभारताच्या शेवटी गर्भावर संहार केला त्याला धरून पकडून आणून शिक्षा करायची. कारण राजाचं काम काय आहे? अन्याय करतो त्याला शिक्षा केलीच पाहिजे. आता बस शिक्षा करताय ना, त्याच्यावर वादळ उचललं त्यांनी. असं आहे. मग असं तर गुन्हेगाराला शिक्षाच नाही झाली तर गुन्हेगार ऐकणारच नाही ना. पण असा हा युग आहे. तर अर्जुनानं आणि भगवंतानं अश्वत्थाम्याला पकडून आणलं आणि द्रौपदी उभी आहे. द्रौपदी म्हणते अर्जुना सोडून द्या, तो ब्राह्मण आहे. अर्जुन बांधून आणतोय समोर. दोरीने बांधायचा नाही म्हणून दर्भाने बांधला. ब्राह्मणाला दोरीने बांधायचं नाही, गर्भ पवित्र आहे म्हणून पवित्र दर्भाची दोरी केली त्याच्याने बांधला. राजा सुज्ञ आहे आणि भगवान बरोबर कोण आहे? भगवान. दोष तर लागायला नको पण बांधायचंच आहे. कारण दोष लागायचा नाही, दोष लागला की भोगावा लागतो. त्यावेळेला तिने सांगितलं त्याला सोडून द्या. म्हणाले द्रौपदी आम्ही प्रतिज्ञा केली आहे जर हत्याराला शिक्षा नाही केली तर संध्याकाळी मी अग्निसमर्पण करेल. म्हणजे तुम्ही क्षत्रिय आहे, तुमचा विचार तुम्ही करा नाही तर भगवान करतील. हा किती आत्मविश्वास आहे. पण ब्राह्मणाला मारायचं नाही एवढंच नाही, तो विधवेचा मुलगा आहे, गुरुचा पुत्र आहे, तो शिक्षेस पात्र नाही. भगवान अर्जुनाकडे पाहायला लागले की काय आता काय करत? तू एक म्हणतो द्रौपदी दुसरं म्हणते, काय करायचं निर्णय? म्हणे देवा आता काय करत? शेवटी काय आहे? करुणा. अर्जुनाला वीरत्व विसरून करुणत्व आणावं लागलं. आता मी काय करू? पहा तुम्हाला काय करायचं ते. देवाने सांगितलं काही हरकत नाही, वपनम त्याचे केस काढ. कारण ब्राह्मणाचा अपमान हाच मृत्यू आहे. कावडे गुरुजीकडे आपण गेलो आणि सत्यभूषी काय महाराज तुम्ही इंडियन टाईम मागायला लागले का? झालं बुवाचा अपमान, चाललं जावं तिथं. आणि बुवा गेल्यावर हे आंबोळीला जातं तेव्हा असं आहे.
ब्राह्मणाला उशीर झाला तरी बोलायचं नाही, आपण मात्र उशीर करायचा नाही. म्हणून त्यावेळेस वपन केलं आणि वपनानंतर जास्त चिडला आहे अश्वत्थामा, म्हणून ब्रह्मास्त्र सोडलं. खरं अपमान झाला ना. त्यावेळेस व्यासांनी तिथून उचललं. महाभारताची सुरुवात म्हणजे भागवताची सुरुवात म्हणजे महाभारताचा शेवट. कलह झालेला आहे आणि कलहाला कोण शांत करत आहे? भगवान. म्हणून प्रणत क्लेशनाशाय, प्राणाचा क्लेश दूर करणारा असा जो परमात्मा, त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंद. हाच मंत्र कुंतीने उत्तरेला दिला की तुला त्रास होतो ना, हा मंत्र म्हण. भगवंताने जाणलं की कुंती ही मंत्राची अधिकारी आहे. मंत्राचा अधिकार. आता हे ऑनलाईन जे ज्योतिष सांगता ना, त्यांना तुम्ही कसे आहे काही माहीत नसतं. लक्षात ठेवा. तुम्ही कॉल करता ते सांगता, ते म्हणता अमुक मंत्र जपा, तुम्ही 6 महिने जपता तरी येत नाही. तुमचं आचरण त्यांना माहीत नाही. आपल्या गावातला ज्योतिषी आपलं आचरण काय हे पाहून मंत्र देतो. एवढा फरक असतो. म्हणून सगळे लोक म्हणतात एवढे पैसे भरा ऑनलाईन, पण काही खरं नाही घेते. कसं खरं निघेल? तुमचं आचरण जर विरुद्ध असेल आणि त्याने दिलेला मंत्र त्या आचरणाला उपयुक्त नसेल तर काम नाही होणार. समोर असले म्हणून आपला नेहमीच्या डॉक्टरकडे दाखवावं, नंतर दुसऱ्याकडे जावं. कशा करताय? आपली प्रकृती त्याला माहिती आहे. आता काल संध्याकाळी एक गावातले एक मोठी व्यक्ती आजारी पडली. त्यांना डॉक्टरने सांगितलं यांना एसीत ठेवू नका, इतकं उकडतं तरी एसीत ठेवू नका. ते संध्याकाळी कुंडली घेऊन आले. आपले प्रवचनाची वेळ होती. त्यांना वाटलं काही गुरुची महादशा चालली आहे, काही घाबरू नका, उद्या सकाळी चांगले होते. सकाळी दर्शनाला येऊन गेलं ग्रस्त. कारण एसीत ठेवलं की यांचे हाडं वाकून जातील म्हणे. आता काय होतं कोण वाटतं, म्हणून त्यांना एसीत नाही ठेवलं, साध्या याच्यात उघडायचं, कूलर लावून द्या म्हणे. म्हणजे यंत्राचे सुद्धा काय दुष्परिणाम आहे बघा. आपण सहज घेऊन टाकतो एवढं मोठं यंत्र. जे यांच्या घरी कूलर आहे ते म्हणते अशी घ्या ना, अशी घ्या ना. त्याचे दुष्परिणाम पहा. आणखीन 1 महिना उघडेल पण माणूस राहू शकत नाही. आणि शेवटी पोरांच्या हट्टाकरता लोकांना घ्यावं खलास असं आहे. नाही पोरांचं ऐकलं तर नातवांचं ऐकावं लागतं पुढे. नाही तर ते म्हणतात चाललो आम्ही आजीच्या घरी, तिकडच्या आजीकडे. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात सकल ज्ञान व्यास असल्यामुळे ते जन्मरहित अशा भगवंताचं चरित्र लिहू शकले. भगवान कसं आहे, देवाचं चरित्र लिहिताच येणार नाही, कारण ते जन्मरहित आहे. जे क्रिया करतात त्यांचं चरित्र लिहिलं जातं. मग आता काय करायचं होतं? भगवंताचं चरित्र गान करायचं. म्हणून श्रीमद भागवत गान आहे. कोणते श्लोक आहे? गायत्री तुल्य श्लोक आहे. म्हणून ते स्वरात वाचायचे असतात. त्याला संस्कृत सारखं वाचता येत नाही. पहा, अजम प्रजातानां जगतां शिवाय नमः असं वाचायचं. नाही तर संस्कृत कसं लागतं? अजम प्रजातं जगात जगतं शिवाय असं वाचावं. इथे वाचायचं अजाम प्रजातां जगतां शिवाय नमः असं बरं आहे. ज्याप्रमाणे गायत्री मंत्र म्हणतात त्याप्रमाणे ते श्लोक म्हणायचे. म्हणून त्याला संहिता असं म्हणतात. म्हणून आता काही लोक म्हणतो वाचणारं काही बरोबर नसतो, काही तो संहिता वाचायला घेऊ नको, 1000 जप कर रोज असं सांगावं लागतं. कारण ते वाचता येत नाही त्या लोकांना नाही. आपला बा श्लोक आहे नित्य भागवतात सगळे म्हणतात
भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते, असं स्वर द्यावं लागतं. तथा कुरुष्व देवेश नाथस्तं न यथ प्रभो. आता गीतेचा श्लोक असा नाही म्हणायचा आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्याला स्वर नाही द्यायचं. असं ज्ञान असतं. भगवद्गीता हे पुराण आहे, महाभारतातला एक भाग आहे, आणि भागवत एक गान आहे. म्हणून व्यासांनी या भागवताचं वर्णन केलं की जन्मरहित असलेल्या भगवंताचं चरित्र लिहायचं आहे आणि परमपुरुष परमात्मा अंश रूपानं प्रगट झालेले आहे. कशाकरता जगत झाले तर जगाच्या कल्याणाकरता अंश रूपानं प्रगट झाले आहे, पूर्ण नाही. कार्य केलंय पूर्ण, आणि जगाच्या कल्याणाकरता महान पराक्रम केला आहे. म्हणून त्याचं विशेष वर्णन व्यासांनी केलं आहे. व्यास पुण्यश्लोकाच्या भागवतामध्ये गुणान वर्णन करून तप शास्त्र श्रवण यज्ञ वेदाध्यायन याच्याशी बुद्धी लावून हरिकथा श्रवणाचं फळ सांगताय. व्यास म्हणतात पूर्वकल्मामध्ये होऊन गेलेल्या भगवंताचे सगळे अवतार एक दासी पुत्राचे उद्धार करतात. काय प्रमाण दिलं आहे? एक दासी पुत्राचं उद्धार करतात भगवंताचं चरित्र. मग सगळे दासी पुत्र आहे म्हणे. आता पुढे कसं विश्लेषण केलंय बा. दासी म्हणजे काम करणार. आपण सुद्धा मायेतून उत्पन्न झालोय म्हणून आपण सुद्धा काय आहे. म्हणून समर्थ रामदास काय म्हणतात, मी कोण आहे? रामदास. म्हणून आपल्या कुलस्वामिनीचं आपलं एक नाव असतं, आपण परिचयात घेत नाही. म्हणून आपण ज्या देवीचे भक्त आहोत, म्हणजे जी आपली देवी आहे तिच्याकडे गेल्यानंतर तिचं नाव घेऊन दास असं म्हणावं. रेणुकादास, सप्तशृंगी दास, माहूरकर दास, तुळजापूर दास, महालक्ष्मी दास, मी तुझा दास आहे. देवत्व पूर्ण आहे आणि आपल्याकडे दास्यत्व घ्यायचं आहे. कारण दास्यत्वानं माणसाला पूर्णत्व येतं. जसं पहा तुम्ही खालच्या पदावर लागले, चांगलं काम केलं तर त्याच्यावरचं पद, त्याच्यावरचं पद, आणि शेवटी एखाद्या वर्षी मोठं पद. म्हणजे मनुष्य दास राहिला की हळूहळू पूर्ण पदावर जातो. पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. चोखा महाराज जेव्हा 6 महिन्याआधी राजाने न्याय काढला की पंढरपुरातले सगळे जे दासी लोक आहे हे मंगळवेढ्याला जाऊन मंगळवेढ्याचं किल्ल्याचं काम करायचं. वाईट वाटलं चोखा महाराजांना की आपण मंगळवेढा ठेवून पंढरपूरला राहायला आलो. इथे शेवट करायचा होता, पण पांडुरंगाच्या म्हणून पांडुरंगाच्या मंदिरात गेले. काय देवा म्हणे तारे अघटित होईल. आवाज आला. चोखा महाराज मंगळवेढ्याला गेले. किल्ल्याचं बांधकाम करताना किल्ला ढासळला. चोखा महाराज दाबले गेले. बरेच लोक निघाले पण चोखा महाराजांचं निघेना. सगळे संत गोळा झाले. काय करायचं? चोखा महाराजांचं शरीर सापडत नाही. तेव्हा पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं, नामदेव सापडून जाईल माझा चोखा. म्हणून कसं काय देवा? तू तिथे जा, जिथे विठ्ठल शब्द ऐकू येईल तिथे माझा चोखा आहे. नामदेव महाराज दिंडी घेऊन गेले. सगळ्या बाजूला कान लावलं पण कुठून काही ऐकू येईना. एका ठिकाणी गेलं तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजा आला. राजाने कान लावला, विठ्ठल विठ्ठल. अरे आपल्या हातून संताची म्हणून कोरलं. चोखा महाराज समाधीस्थ असे
हातात पाटी होती, नाशेत बसलेले होते, शरीर उचललं. नामदेव महाराजांनी राजाला सांगितलं इथे ठेवणार नाही मी, पंढरपुरात नाही. पहा अघटित घडेल म्हणे. पांडुरंगाने काय सांगितलं होतं? अघटित, जे घडलेलं नाही. म्हणून भगवान आपल्या भक्तांचं घटित नाही करत, अघटित करतो. काय करता नव्हे. हा पण झोप आली असते तर गेलं असतं का नाही, इतकं महत्वाचं असं आहे. काय करता नव्हे महाराज. म्हणून समाधी झाली. आणि माझ्या देवळाच्या समोर चोख्याची दीपमाळ, पायरीच्या समोर मोठी दीपमाळ होती, आता काढून टाकली मी. काही थोडं प्रतीक तर ठेवायचं होतं ना, पण नाही. हे असे भ्रष्ट आहे म्हणून कष्ट भोगताय. काही गरज नव्हती ना, काढून टाकली दीपमाळ. दुसऱ्यांच्या काळात उद्ध्वस्त झालं तर काही वाटत नाही, पण आपल्याच काळात उद्ध्वस्त झालं तर वाईट वाटतं ना. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यावेळेस उत्तम व्रतनिष्ठा व्यासांनी जलमिश्रित, घृतमिश्रित, जल आणि घृत काय करतं तर शरीराला रोगापासून वाचवतं. तसं भगवंताचं गुणांवर्णन आणि भगवंताची भक्ती, गुणांवर्णन जल आणि भक्ती हे घृत. याच्या योगानं भागवतामध्ये रोगनाशक तत्व लिहिलेलं आहे. म्हणून संसार हा नेहमी रोगी आहे. संसार हा रोगी आहे. याच्यामध्ये रोगच रोग आहे, चहूकडे इंगळ. पण अज्ञानामुळे आपल्याला तो गोड वाटतो. अज्ञानामुळे गोड वाटतो. पहा तुम्ही, शरीर खराब झालं की सगळे म्हणतात देवाने यांच्यावर आता कृपा करावी, म्हणजे उचलावं. पण असं कोणी म्हणत नाही की अजून जरी राहिले तरी आपल्याला सेवेचं पुण्य मिळेल. पण बघा, संत जर आजारी असले तर लोक असं म्हणत नाही, नाही नाही आपल्याला सेवा घडते ना, राहू द्या राहू द्या, एवढा फरक पडतो. म्हणून संसार चौकडे. आता पुष्कळ लोक येतात ना, तर ते बसले दिवाळीला दसऱ्याला की उठताना म्हणजे दादा असं आशीर्वाद द्या की गेले. पाहता पाहता म्हणजे लोकांना वाटायला लागलं की दवाखान्यात पडून, घरात आजारी पडून मृत्यू यायला. म्हटलं का अजून तर 60 आहे नाही, काय करता म्हणायला. गेलेलं हयातीत गेलेलं बरं. हयातीमध्ये गेलेलं असं समाजाला वाटायला लागलं आहे. कारण वातावरण जे निर्माण होतं आहे त्या वातावरणामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये असं भय येतं, अनायासेन मरणम बिना दैन्येन जीवनम. मरण कसं आलं पाहिजे? अनायासे. म्हणून पूर्वीचे संत काय म्हणत होते, कफे कंठ दाटेल जेव्हा हरे राम तू म्हणशील केव्हा. म्हणून जोपर्यंत शरीर वृद्धप नाही आहे तोपर्यंत केलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे काय सांगता, म्हातारपणी करायचं ना, एका वय आहे का करायचं, असं नाही. जर तुमचं लहानपणापासून इंद्रियांना वळण असेल तरच म्हातारपणी ते घडेल, नाही तर मध्ये झोप येते बा बसल्या बसल्या. पडिले वळण इंद्रिया सकट, झोप येते ती, शरीर थकून जातं. म्हणून त्यामुळे भक्तीनं आपल्या दुष्कर्माचा नाश होतो. व्यास लिहित आहे, आपलं जे दुश्चित कर्म असतं त्या दुश्चित कर्माचा भक्तीने नाश होतो. म्हणजे नारदांनी तर एवढंसं सूत्र सांगितलं, पण त्याच्यावर व्यासांनी महाव्याख्या लिहिली आहे. भक्तीच्या योगानं आपले दोष रानोरान पळतील. म्हणून आता अज्ञानानं प्राप्त झालेल्या कर्माचाही नाश होतो. भगवंताचं चरित्र आणि भक्ती गायली
की अज्ञानानं जे काही आपल्याकडून कर्म होतं त्याचाही नाश होऊन जातो. प्रणत क्लेश नाश आहे. काय करायचं फक्त गोविंदाय नमो नमः, त्याला नमस्कार करायचा आहे. म्हणून जय शब्द नमः शब्द परमार्थामध्ये हे दोन शब्द महाविशेष आहे, जय आणि नम. म्हणून जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, जय श्रीकृष्ण, जय राधाकृष्ण, जय शब्द लागला पाहिजे आणि शेवटी नमः शब्द लागला पाहिजे. जय शब्द आणि नमः शब्द हा भक्ती उत्पन्न करून जरा जन्म मृत्यू याचा नाश करतो. जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधनही, आपले जे कर्माचे बंधन आहे ते सगळे तुटून जातात. 11व्या अध्यायामध्ये वर्णन आहे की महानंदेने उडी घातल्याबरोबर शंकर प्रसन्न झाले. आता महानंदेचं पाप खूप होतं, पण काय जळालं तर ते एकनिष्ठ 3 दिवस मी एकनिष्ठ राहील एवढंच सांगितलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. बोल महानंद काय, नगर उद्धरून दे. खलास नगर. रामानंतर फक्त महानंदात झाली नगर घेऊन जाणार आहे, नंतर कोणी नाही झालं. रामही नगर घेऊन गेले. कृष्णानंतर तर पाण्यात बुडा मारा लागलं, बुडून टाकले, मारामाऱ्या झाल्या. महानंदा घेऊन गेले. म्हणून व्यास म्हणतात या भरतखंडामध्ये लोकांनी भगवत प्राप्तीकरता कर्म केलेले आहे, त्या कर्माचं गुणावर्णन म्हणजे भक्तियोग आहे. म्हणजे जे संत होऊन गेले, ज्या संतांनी हे सत्कर्म केलं आहे त्याच्या योगानं, ते भक्तियोगानं त्यांना ज्ञान झालं आणि ज्ञानानं ते उद्धरले. म्हणून भक्ती काय करते तर कर्ममार्गाचा दोष काढून टाकते. म्हणून याविषयी सदाचार सांगतात व्यास. कृष्णानं गीतेमध्ये यत करोशी यत प्रश्नसी, की तुला जे काही प्रश्न करायचे ते नीट कर, कारण चुकीचे प्रश्न असले तर त्याचे उत्तर देता येत नाही. म्हणजे प्रश्नसुद्धा योग्य पाहिजे. योग्य प्रश्न नसेल तर त्याचं उत्तर देता येत नाही. तेव्हा श्रीकृष्णांनी भक्तवत्सलांकरता आपल्या शक्तीतून भक्ती निर्माण केली. कारण भगवान श्रीकृष्ण हे भक्तवत्सल आहे. पहा तुम्ही, द्वारकेपेक्षा आजही वृंदावनाची महती जास्त आहे. द्वारकेमध्ये दर्शन होईपर्यंत तुम्हाला उत्सुकता असते, पण वृंदावनामध्ये कायम उत्सुकता. पंढरपुरामध्ये दर्शन झाल्यावर सुद्धा उत्सुकता आहे. असं वाटतं 1-2 दिवस राहावं पंढरपुरात. कारण भीमातटी भक्तासाठी शब्द कसा आहे, भीमातटी भक्तासाठी. म्हणून भक्ताचंच मन लागतं. ज्या भक्त येताना ते सोलापूर गाणगापूर करून आले की पंढरपूरचं दर्शन घेतलं की लगेच कोल्हापूरकडे जातात. भक्त म्हणतं काय इथे रुक्मिणीने काय आणखी कोल्हापूर काय लावलं, नाही कोल्हापूरला गेलं की पैसे भेटतं ना, चालला तो कोल्हापूर. आता तिरुपती ते कोल्हापूर गाडी निघाली आहे. म्हणजे तिरुपतीवरही पूर्ण भरोसा नाही, तिथे लक्ष्मी नाही आहे का. पण आपलं असं हे चिंचेचं झाड आहे ना, या चिंचेच्या झाडाजवळ लक्ष्मी आणि बालाजी आहे, चिंध्या देव. भगवान चिंचेच्या झाडाखाली बसलेले आहे बालाजी. म्हणून ते म्हणतात महर्षी वेदव्यासांनी नारायणाच्याच उपदेशानं अनुष्ठान करून भागवताला सुरुवात केली. व्यास म्हणतात हे नारदा, तुम्ही मला ज्ञान उपदेश केला आहे, पण तुम्हाला सुद्धा संन्यासाने चातुर्मास्यामध्ये तुमच्याकडून भक्तीची सेवा करून घेतली. कारण संन्यासाच्या मूर्तीचे भांडे घासायचे, तुम्ही कपडे धुवायचे, देवाच्या नैवेद्याचा प्रसाद, ही काय झाली, भक्ती झाली.
ती तुमची बाल्य अवस्थेत झाली म्हणून वृद्ध अवस्था सुधारली. म्हणून काही काही स्त्रिया, अरे तुझ्या वडिलांचा अंथरूण टाक, मुलांना सांगता तुझ्या वडिलांना पाणी द्या आंघोळीला, ते आले त्यांचं ताट घे, असं काही बाया आपल्या मुलाला आपल्या नवऱ्याची सेवा करायला लावतात. कारण सेवेनं मनुष्य सुधारतो. काही बाया काय म्हणतात, तुम्ही घ्या ना हातानं, त्याला अभ्यास नाही का करावे जा, एवढा अभ्यास आहे अशी सांगते ही वत्सला. त्यामुळे त्याच्याजवळ पुण्य तयार नाही होत. आपल्या मुलांकडून पतीची सेवा करून घेणं. पतीसुद्धा असे काही अर्धवट असतात, त्याला काय सांगते तू कर ना, तुला काय झालं, 3 वेळा खाते असं बोलता नाही येत. हे लक्षात ठेवा. नाही, मुलीला सुद्धा सांगितलं पाहिजे आणि वडिलांनी सुद्धा सांगितलं पाहिजे, अरे पटकन कामाला लागा, तिची म्हणजे तिला मदत म्हणजे आईची सेवा आहे. साने गुरुजी करत होते आईला मदत, विनोबा भावे आईला मदत करीत होते. या लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान पदाच्या लायकीचा माणूस, मातृसेवा. संत आमचे रंगा अवधूत होते ना, तर रंगा अवधूत स्वातंत्र्याकरता गोव्यात चालले गेले होते आणि तिथे दत्तविधान करून घेतलं. आणि मग भारतात परत आले तेव्हा आई म्हणायची त्यांच्या मोठ्या भावाला, डोंबिवलीला राहत होते ते, की रंगा जर आला ना तर मला नर्मदा स्नानाला घेऊन जाईल. एक दिवशी रंगा अवधूत आले 12 वाजता. अवधूत म्हणे आई रंगा आला. अरे का रे म्हणे, आई कधीची आजारी तुझी आठवण करते. म्हणे काय आठवण करते, की मला नर्मदा स्नान करून सांग म्हणे. जेवण घातलं, खांद्यावर बसवलं आणि डोंबिवलीत जे निघाले नर्मदेला, बडोदा, तिथे आश्रम बांधला, आईला ठेवलं, रोज नर्मदेचं पाणी आणायचं, आंघोळ घालायची. रंगावरून मोठे संत होऊन गेले. नुसती दत्तभावानी म्हणून उपयोग नाही, आईची ह्याला असं आहे, चटचट म्हणता सगळी दत्तभावाने. आपल्या आईच्या फोटोला पुसाला ना हार घालायला दुसऱ्याला सांगायचं, हा एकदमच म्हातारे झाले पडून जाणार असे असेल तर हरकत नाही, पण सहजासहजी आपल्या आईवडिलांच्या फोटोची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. त्या दिवशी देवाची घाई करायची, खाल्ले म्हणे पित्राला 5 घास वाहन मला, तिकडे ढेकर आल्याशिवाय आपण जेवायचं नाही. म्हणून पूर्वी काय करायचे, इकडे पित्तर बसवले की लांब कावळ्याला घास ठेवायला पाहिजे, म्हणजे तेवढ्या वेळ तो गुच्चूप आहे. आता कावळे येत नाही त्यामुळे कोणी जातच नाही तिकडे, कारण त्यांना तृप्ती झाल्याशिवाय आपण जेवायचं नाही आहे. कारण आपलं पोट भरल्याशिवाय ते जेवत होते का, असं प्रमाण दिलेलं आहे. आता हे काही प्रमाणात तुम्हाला पटणारे नाही, पण खरं माहिती तर पाहिजे निदान थोडंसं माहिती पाहिजे का नाही. जगामध्ये आपल्याला खरं माहिती पाहिजे, शास्त्र माहिती पाहिजे. म्हणून व्यास म्हणतात, तुम्ही पुढे ब्रह्मदेवाचे पुत्र झाले. नारदा, तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र झाले आणि मरण काळ प्राप्त झाले असताना तुम्ही दासी शरीराचा त्याग केला आणि ब्रह्मदेवाच्या शरीरातून प्रकट झाले. मनुष्य वासनेचा दासच आहे नारदा, आता समजून सांगताय. वासना म्हणून समर्थांनी एक वचन लिहिलं आहे, मना वासना दृष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. कोणाचं घ्यायचं आणि द्यायच्या बुद्धीमध्ये यायला नको, सोड. पण हे देवश्रेष्ठा नारदा, तुमची स्मृती बदलली. नारद म्हणाले, वेदव्यासा, मला ज्ञानोपदेश संन्यासाने दिला होता तरी तो बाल्य अवस्थेमध्ये इतका बसला नाही. पण माझी माता माझा स्वभाव जातीनं बदलवत होती. संन्यासी गेल्यानंतर नारदा असंच वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे, देवाला हे आवडतं, माझा स्वभाव बदलवतो. म्हणून मुलाला आणि मुलीला सावरायला कोण कारण आहे, आई. तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल मुला मुलींना तर आईचं कारण आहे.
आईने मॉडर्न बनायचं नाही. आई मॉडर्न बनली की हे दोन्ही बटणं लूज झाले, कन्या आणि पुत्र असं आहे ते. कारण हे जग सगळं मॉडर्न आहे, आकर्षण होऊन जातं. नाही त्या गोष्टी लहान मुलांना त्या मोबाईलवर दिसत आहे, समजत आहे, ज्या आईलाही समजलेलं नाही. डॉक्टरने औषध लिहून दिलं की लगेच गुगलवर औषध काय करतं हे पाहता लोक. अरे पण त्या डॉक्टरचं आयुष्य गेलं आहे, कसं करायचं नाही. कालच कोणीतरी आलं ना माझ्याकडे की रक्ताची टेस्ट घेणार आहे ते डॉक्टर. तर ते 2 क्लोज असून सुद्धा तो कोणता आजार आहे ना, त्याचं रक्त या डॉक्टरच्या बोटाला लागून गेलं. हां लगेच कुंडली आणली की काही रोगाचा प्रादुर्भाव झाला. म्हटलं गुरुची महादशा झाली, होणार नाही, औषध घेऊन टाका. भयानक तो आजार आहे ना, त्याचं रक्त दुसऱ्याच्या रक्ताला लागलं की लगेच त्याच्या शरीरात प्रवेश होतो. डॉक्टरला भीती झाली रक्त तपासणाऱ्याला, संसर्गजन्य. पाहिलं तर नाही होणार, गुरुची महादशा झाली. म्हणजे बघा, आपण ज्या रोगाचं निदान करतो त्या रोगाचं सुद्धा आपल्याला भय आहे. रोगे भयम, माणसाच्या मागे भय लागलाय. म्हणून नारद म्हणाले, माझा स्वभाव माझ्या आईनं सुधरवला. पण माझ्या आईला मी एकुलता एक पुत्र होता आणि लहानपणापासून आईशी मी जास्त संलग्न होतो. आजही मुलं आईशी संलग्न राहतात आणि ज्या चुकीच्या गोष्टी ते आईला सांगणार. मग आई म्हणते थांब, मी हळूच झालं की ते ठिकाणावर आले की त्यांना सांगेन. ठिकाणावर आले की म्हणजे कचाट्यात धरते आई माणसाला, मग सांगते. तर आई कचाट्यात धरणारी नको, आपल्याला समजवणारी पाहिजे की हा अधर्म आहे. आपल्या घरात असं घडलेलं नाही, घडू द्यायचं नाही. आता हे आई वडील पोरं शिक्षणाला जाताना तेव्हा घेऊन येतात. दादाच्या म्हटलं भाऊ नमस्कार तेव्हाच करायचा. तिथल्या कुठल्याही मोहाला बळी पडणार नसतील तर नमस्कार कर, नाही तर जाय काही का नमस्कार करू नको. कारण आम्ही आज चांगला आशीर्वाद द्यायचा आणि तू कोणाच्या मागे बळी पडायचा, कसं काय आशीर्वाद लावेल. कारण आशीर्वाद घेण्याकरता आपण सत्पात्र असलो पाहिजे. हे पाहिजे ते सत्पात्र दान. म्हणून त्यावेळेस ते काल सकाळीच मी तिथे बसलो होतो ना, तो पाला उचलला त्या आमच्या पोलीस लोकांनी. 1-2 म्हणे एक बी कैरी सापडले. म्हटलं ते भरण्याच्या विचारात होते, कैरी पाहण्याच्या विचारात नव्हते. पडली असेल तिथे कैरी, एवढी वरतून ते पडलेली आहे, पण ते लोक कैरी पाहायच्या विचारात होते का? ते फक्त कचरा भरायचा आणि टाकायचा आहे. ते जे फळ होतं ते कचऱ्यात जमा होणार होतं, म्हणून त्यांनी लक्ष. तुम्हाला माहिती आहे ते फळं पडतात म्हणून, त्यांना थोडंच माहिती होतं. म्हणून त्यांनी सगळा जो उचलला तो भर कर टाका. कारण तुम्हाला तो उचलायचा नव्हता म्हणून तो पडला होता तो. एक एक कारण सांगत असं आहे ते. हे लक्षात आलं. उलट आणखी इकडचा गोळा गेला की त्याच्यावर टाकून देत. म्हणून ते लोक फक्त हुकूम होता त्यांना, चला साफ करा. त्यांचं दुसरीकडे लक्ष नाही. ते कशाला कचऱ्यात पास शोधत बसतील. म्हणून ते म्हणतात माझ्या योगक्षेमाची इच्छा माझ्या आईनं करून ठेवलेली होती आणि नंतर गायीची सेवा संतांनी सांगितली. म्हणून मी 5 वर्षाचा बालक स्नेहसंबंधात असल्यावर सुद्धा माया मोहापासून मुक्त झालो. आईच्या मृत्यूकालामध्ये आईला सर्पदंश झाला. आई गेली
पण इकडे मला साधूच्या प्रेमामुळे आईचा शोक कमी झाला. कारण साधूने गोशाळा म्हणजे गायीची सेवा दिली होती, गाय आमच्या घरचीच होती. तर नारायणाचं मंदिर पूजेला मिळाल्यामुळे आईचं प्रेम मूर्तीवर चाललं गेलं. त्यामुळे आईचा विसर लवकर पडला आणि मूर्तीवर प्रेम ठेवलं. म्हणे व्यास म्हणाले कसं, म्हणे त्वमेव माता पिता. आता कोण राहिलं आईबाप, तर नारायणाला माता पिता मानलं. म्हणून मला थोड्या कालावधीतच यात्रा करायची बुद्धी झाली. आणि शेवटी यात्रा केल्यानंतर माझ्या मनामध्ये असं आलं की आता काय परत जायचं एवढा चांगला भाग सोडून. म्हणून देवाला प्रार्थना केली. तेव्हा सांगितलं की नारदा, या जन्मी तुला माझं दर्शन नाही, कारण तू दास्यत्वात जन्माला आला. माझं कलेवर गंगेत पडलं आणि मी ब्रह्मत्वाला पोहोचलो. म्हणून व्यास म्हणतात, हे नारदा, अशा प्रकारे ब्रह्मत्व प्राप्त होतं. म्हणजे तुम्हाला मूर्तीवर भगवंताची भक्ती करायला मिळाली. आता पटवून दिलं तर काय केली तुम्ही मंदिरामध्ये राहून? मूर्तीची भक्ती केली. एका ठिकाणी देवाला मानलं. मंदिरात काय असतं, हे आपला ठाई भाव पक्का होतो तिथे. म्हणून तुमचा मूर्तीवर ठाई भाव पक्का झाला आणि भवरोग नाशकाचं औषध तुम्हाला मिळालं. म्हणजे काय, तर म्हणे नारायण जय नारायण हरिनारायण. म्हणजे मागच्या जन्मापासूनच नारद जय नारायण हरिनारायण म्हणायचे. कारण जय शब्द देवाचा आहे आणि नारायणाचा जय देवाचा जय, नारायणाचा जय झाला म्हणजे आपला जय होणारच. म्हणून जय नारायण हरिनारायण हरिनारायण हरिनारायण. नारदा, आपण वृद्ध झाल्यानंतर आपल्याजवळ नारायण कसा येतो हे कसं ओळखायचं? आपल्या दुःखाच्या वेळेला लगेच जो जवळ आला त्याच्यामध्ये नारायण आहे असं पाहायचं. लक्षात आलं का? मी तुम्हाला सांगितलं ना की त्या माणसाने सांगितलं माझं नाव सांगा, मी त्यांचा नातेवाईक आहे, गाडी दुरुस्त करायला येईल. तो मनुष्य बरोबर गाडी दुरुस्त करायला आला. कारण हे सहाय्य कोणी केलं? नारायणाने. नारायण कोणाच्या तरी मार्फत येतो, आपल्याला कळत नाही. आणि परमात्म्याचं काम असं आहे, मदत करायची आणि विसरून आपलं मदत लिहून ठेवतो. बाबा आज 3 वेळा मंदिरात गेलो, पण गेल्यावर जप केला का नाही? कैऱ्या पडल्या किती ते 2 वेळा पाहिलं. असं आहे. आल्यावर सुद्धा मन लागलं पाहिजे ना, लागत नाही तेव्हा. आज कोणीच नाही, जरा शिक्षकात म्हटलं ती माळ पडली आणि चालल्या ना. उलट कोणी नसलं म्हणजे माळ जास्ती होते. हात दुखून येतो. हे इंद्रिय जे आहे ना ते इतके आपल्याला गलित गात्र करून टाकतात. काय करतात? गलित गात्र. माझ्याकडे एक 10 वर्षापूर्वी एक अधिकारी आहे. ते म्हणे दादा मला पत्ते खेळायची फार आवड आहे सुरुवातीपासून. तर मी माझ्या मुलगामध्ये रोज अर्धा तास म्हटलं साहेब तुम्ही माफ करा आणि त्या मुलामध्ये पत्ते नका खेळू. काय हरकत आहे म्हणजे त्याची करमणूक होते, माझी करमणूक होते. तर त्यांनी काही ऐकलं नाही. मग ते रिटायर झाले आणि मुलगा आता इंटरव्ह्यू देत होता परीक्षेत. बसले ते दोन्ही बाप बेटे एक दिवशी गेले. बापाने काही चुकून ते काय बदाम सात काय असा खेळ असतो तो चुकून खोटा केला. त्या मुलाने त्या दिवशी बापावर हात ओढावला आणि म्हातारा रिटायर झाल्यावर एकदम चुकीचं झालं. आणि जसं आले ते सगळ्यांना दादा कुठे दादा कुठे, मी तिकडे होतो तेव्हा पत्र्याचं शेड काही नव्हतं. ते खोलीत घुसले, मला इतकं पकडलं आणि रडायला लागले. म्हणजे तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं मुलामध्ये पत्ते खेळू नका. म्हटलं त्याला परत दिवस झाले, त्याचं फळ आज मिळालं.
पोराने माझ्या अंगावर हात उचलला. मी आता घरी जाणार नाही, मी चाललो रेल्वेकडे. म्हटलं मग मला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. खरं तुम्ही मला सांगताय ना मी आत्महत्याला चाललो. मी जर तुम्हाला रोखलं नाही तर जबाबदार कोण? म्हटलं घरी जाता का नाही गुपचूप? चला म्हटलं रामापुढे आणलं. रामाची शपथ घालून येईल मग घरी पाठवलं. 3 वर्षानंतर तो ग्रस्त गेला. पण त्या मुलाने हातच उचलला. द्यूत असं वाईट असतं. पूर्वी मोठ्या माणसासमोर लोक असे पत्ते बित्ते खेळायचे नाही, ओलं दिसले की पळून द्यायचे. पत्ते सोडून पळून द्यायचे पोरं असं. कारण ते कर्मच असं आहे की मनुष्य शेवटी क्रोधायमान होतो. हा भेंड्या खेळा ना, त्याच्यात हुशारी आहे. हे असं कर्म आहे, दुश्चित कर्म. नारदांकडून सत्कर्मी झालं म्हणून दास्यत्व गेलं. नारदा तुम्ही निष्पाप झाले म्हणून तुम्हाला भगवंताचं स्वरूप कळालं. भगवंताचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला कळालं. बस विषय वाचना हळूहळू सुटून जातात. आपण सुद्धा भगवंताचं चरित्र वाचता वाचता ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सुद्धा कमी होतात. पूर्वजन्माची स्मृती राहिली. काही वेळा मागच्या जन्माची स्मृती राहते आणि ती स्मृती आपल्याला सत्कर्म करून घेते. असत्कर्माची स्मृती नाही राहत, पापकर्माची स्मृती नाही. कारण पाप कर्म हे रोग रूपाने भोगावं लागतं. अंग पंग व्यंग ढंग आणि संग. अशा प्रकारे वेदव्यास म्हणाले याविषयी आसक्त न होता तुम्ही श्रीकृष्णाच्या चरणाविषयी आसक्त झाल्यात आणि त्यामुळं तुम्हाला ब्रह्मदेवानं काही परीक्षा न घेता भागवताचे 4 श्लोक सांगितले. आता तिथे ब्रह्मदेवाचा स्नेह होता, कारण तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहे. स्नेह होता, पण स्नेहापेक्षा तुमचं पूर्वपुण्य चांगलं होतं. म्हणून ज्यांचं पुण्य चांगलं असतं ना त्यांना कोणी चांगला सल्ला देतो, लक्षात ठेवा. संत शेजारचे पाजार नाही रे, तू कष्ट करतो 2 पैसे शिल्लक टाकत जा, केव्हा लागतात. हा सुद्धा सल्ला काही लोक देतात. आपण म्हणतो त्यांनी मला वळण लावलं, त्यांनी अमुक केलं, तर ते आपलं पूर्वपुण्य असतं म्हणून. आणि आपलं पूर्वपुण्य नसेल तर लोक म्हणणार शेअरमध्ये अटकून दे ना, सप्पा चाट असं म्हणतात काही. आता तसंच झालं, लोक इकडे तिकडे घुसले, एकदम डाऊन होऊन गेलं, सप्पा चाट. खरं ते द्रव्य आहे. केव्हा शिखरावर नाही तर केव्हा शिखरण खायला लावतं. आम्हालाही विचारलं मी शेअरचा उद्योग करतो, म्हटलं सांभाळून करत जा भाऊ, एवढंच आहे. म्हणून संसार समुद्रामध्ये तरण्याविषयी नौका शास्त्रज्ञ पुरुषांनी करून ठेवलेली आहे आणि ती म्हणजे भगवंताचं नाम. ते नाम घेतल्यानंतर काम आणि लोभ हे आपले नक्की शत्रू आहे याची खात्री होते. काम आणि लोभ हे आपले शत्रू आहे याची खात्री होते. अंतःकरण जसं मुकुंदाच्या चरणसेवेनं लवकर शांत होतं तसं कशाने होत नाही. हे नारदा, सत्यवती नंदन व्यासांच्या बरोबर संभाषण करून नारद आणखीन पराकोटीला पोहोचले. कारण देवाशी संभाषण झालं, ब्रह्मदेवाशी संभाषण झालं, पण आता व्यास हे संत होते. पण जगाच्या कल्याणाकरता काय लिहावं आणि काय करावं, हा ग्रंथ जो आहे ना 2.25 वर्षाचा आहे, 250 वर्षाचा आहे. या ग्रंथावरच मी भागवत सांगायला सुरुवात केली होती 72 साली. त्याचे पानं खूप झाले म्हणून प्रत्येक पानाला प्लास्टिक लावलं आहे. आणि हे सगळं काम आमच्या कवटे गुरुजीचं आहे.
कवठे गुरुजीने 5 पारायण केले. त्यांना म्हटलं, कवठे गुरुजी आता अधिकात हा ग्रंथ मला व्यवस्थित करून द्या आणि शेवटचा मला सांगू द्या एकदा. अतिजीर्ण ग्रंथ आहे बा, प्रत्येक पानाला प्लॅस्टिक लावलं आहे. काही लोक म्हणे टाकून द्या नवीन ग्रंथ घेऊन, म्हणजे तुला कळणार नाही. त्याच्यावर विवरण फार व्यवस्थित आहे. 150 वर्ष होतील ग्रंथाला, असं आहे. म्हणून श्रीकृष्णाचा शोक मोह जरा हे याच्यामध्ये 2 भागात निघालाय असं आहे. पण तरी असं नाही. आणि त्याचं भाषण डेन्मार्क नावाच्या डेन्मार्क शहरातल्या बाईने केलेलं आहे मराठीमध्ये. म्हणजे ती पुण्यात आली, मराठी शिकली आणि तिने संस्कृत शिकून मराठीत भाषांतर केलं आहे. पहा लोक किती प्रकार करतात. म्हणून मोक्ष धर्मनिष्ठ शुकदेवांपासून जगात वाढला मोक्ष धर्म जो आहे. अशा या कलियुगाच्या प्रातःकाली म्हणजे प्रभातकाली मोक्ष धर्माचा मार्ग कोणी सांगितला? शुकांनी. म्हणून शुक हे मोक्ष धर्माचे प्रवक्ते आहे. आणि मोक्ष धर्माचा अधिकारी कोण झाला? राजा परीक्षित. मग राजा परीक्षित हा कोणाच्या कृपेने झाला? तर भगवंताची भगिनी सुभद्रा, सुभद्रचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित. म्हणजे भगवंताने मोक्ष धर्म जगात वाढावा म्हणून आपल्या बहिणीचा नातू, लक्षात ठेवा, त्या नातूकडून मोक्ष धर्म वाढवला. असं आहे ना. आपण महाभारतात पाहिलं ना, सुभद्राला घेऊन चालले गेले कारण तिचा मुलगा मारला गेला म्हणून. चाल तू अर्जुनाला रसायन राहते. आणि उत्तरेच्या गर्भाचं अभिमन्यू मारला गेला हे वसुदेवाला भगवंताने सांगितलं नाही. तर सुभद्रा लगेच बोलली, माझ्या मुलाचं नाही बोललं तू. कारण वसुदेवाला सांगितलं तर वसुदेव दुःखी होतील, नातू गेला म्हणून मुलीचा. म्हणून देवाने सांगितलं नव्हतं. सुभद्रा म्हणे सांग. मग भगवंताने सांगितलं. आणि नंतर हे भगवंताला पुढे लीला करायची होती म्हणून हे गुह्य ठेवलं होतं. म्हणून सगळ्याच गोष्टी सांगायच्या असं आहे. कारण म्हातारपणी त्यांना दुःख व्हायला. काही मुलं रिव्हर्सन झालं तर वडिलांना सांगत नाही लवकर. नाही काही गडबड नाही, काही चिंता, तुम्ही काही काळजी करू नका. आणि काही लगेच पत्र पाठवून देता असे. कारण वृद्धाप काळामध्ये संकट म्हाताऱ्यांच्या कानावर. पण आता म्हाताऱ्यांजवळ कर्णपिशाच्या आल्यामुळे लगेच खूप फोन लावलं की विचारलं, फोन लावलं की विचारलं काय रे कर्णपिशाच मोबाईल. म्हणजे ताबडतोब माणसाचं मन खराब करत होते. चांगले संकल्प सांगता सांगता ते म्हणते पाहुणे आले, ते बाई म्हणे काय चला असं आहे ते. आता उन्हाळ्याचे पाहुणे आलेले सुद्धा काही बरं वाटत नाही ना, कारण वातावरणच खराब आहे ना. बरं त्याच्यात आंबे खावला म्हणजे जास्त उकडतं. आणि अजूनही लोक केव्हा कुठे जावं याचा विचार नाही आहे. आपली सोय पाहता ते. 4 लोकांचा दवाखान्यात डबा पाठवून द्या, आणखीन हुकूम करून देतात. म्हणून ते म्हणतात, सूत म्हणतात ग्रंथाचा अभ्यास करणं मोठं कठीण आहे. अहंता आणि ममता ह्या 2 मारण्याकरता भागवताचा प्रयोग आहे. कृष्णार्पणमस्तु. उद्या भागवत होणार नाही. उद्या फक्त 11 वाजता अधिक मासाचा अध्याय होईल. हरे राम 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 हरे हरे. हरे राम